पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली भेट. जवानांशी संवाद साधत त्यांच्या पराक्रमाचं केलं कौतुक. भारत यापुढे अण्वस्त्रांच्या धमकीला भीक घालणार नाही. त्या अडून फोफावत असलेल्या दहशतवादी तळांवर कुठेही जाऊन निर्णायक प्रहार करेल. पंतप्रधानांचा आक्रमक पवित्रा. रक्त आणि पाणी एकत्रित वाहू शकत नाही असं सांगत पाकिस्तानशी केवळ दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल, इतर काहीही नाही. पंतप्रधानांचा जगाला संदेश. भारताच्या सीमेवर वार करणाऱ्या पाकिस्तानच्या वर्मावर घाव घालत भारतानं सध्या पाकिस्तानवरची कारवाई स्थगित केली आहे. पंतप्रधानांचा पाकिस्तानला इशारा. युद्धविराम आणि सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज दिल्लीत तिन्ही सैन्यदल प्रमुखांसोबत घेतली महत्त्वाची बैठक. जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कर ए तय्यबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा. शोधमोहीम सुरू. अमेरिकेनं पोलाद आणि ॲल्युमिनियमवर लावलेल्या आयात शुल्काच्या विरोधात जागतिक व्यापार संघटनेत भारतानं मांडला अमेरिकी उत्पादनांवर प्रतिशुल्क लावण्याचा प्रस्ताव. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर. 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण. CBSE 12वीचा निकालही जाहीर. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे स्थगित करण्यात आलेले IPL क्रिकेट सामने एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर येत्या 17 तारखेपासून होणार सुरू. पंजाबमध्ये अमृतसरच्या मजीठा इथं विषारी मद्य प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू. 16 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. आणि नागपूर जिल्ह्यातील सुरगाव शिवारात खाणीतील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात बुडून 5 जणांचा मृत्यू, तर अवकाळी पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये राज्यात 3 जण दगावले. नमस्कार.